मिशन उत्कर्षचे अभूतपूर्व यश 2025-26च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रंतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा सर्व राज्यांमध्ये देशात दुसऱ्या स्थानावर. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून PGI-नुसार शैक्षणिक निर्देशांक निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येते. यासाठी UDIS प्लस माहिती, राष्ट्रीय संपादनूक पातळी व इतर शैक्षणिक माहिती असे एकूण 70 दशकांसाठी एकूण 600 गुणांचे गुणांकन केलं जातं. या गुणांकनांच्या आधारे राज्याचे देशातील आणि जिल्ह्याचे राज्यातील शैक्षणिक निर्देशांकांमधील स्थान निश्चित करण्यात येतं. कोल्हापूर जिल्हा परिषदेने सन 2024-25 या वर्षी 463 गुण प्राप्त करून सर्व राज्यांमध्ये देशात प्रथम स्थान मिळवलं व सन 2025-26 या वर्षात 461 गुण प्राप्त देशात द्वितीय स्थान पटकावलं आहे. सन 2024-25 व सन 2025-26 या दोन्ही वर्षात कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी राहिला आहे. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक निर्देशांकांमध्ये देशात अग्रस्थानी आणण्याचं मुख्य श्रेय जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस यांचे असून कोल्हापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेणकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व जिल्हा डाएटचे तत्कालीन प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई, जिल्हा संगणक प्रोग्रॅमर घनश्याम पुरेकर, सर्व गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख MIS कोऑर्डिनेटर व डाटा एंट्री ऑपरेटर व सर्व समग्र शिक्षा अभियान कर्मचारी यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक निर्देशांकांमध्ये देशात अग्रस्थानी येण्यासाठी विशेष परिश्रम घेतला. 2025-26च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रंतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा सर्व राज्यांमध्ये देशात द्वितीय क्रमांक मिळालेल्या यशाबद्दल पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, शिक्षण सभापती शीतल यादव, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी शिक्षण विभागाचे अभिनंदन केलं. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने यापुढेही कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी राहण्यासाठी काम करण्याचा निर्धार केला. सदरचे यश हे शिक्षण विभागामध्ये कार्यरत शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, समग्र शिक्षा अंतर्गत सर्व कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, सर्व विषय समिती सभापती तसेच सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य तसेच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सामुदायिकपणे केलेल्या प्रयत्नांचे यश आहे, असे मत शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेणकर यांनी व्यक्त केलं. तसेच देशात पुन्हा प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी आवश्यक बाबीसाठी नियोजन येईल असेही सांगितले. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.